एवढी महत्वाची आहे. संजय सर मी तुम्हाला थोडंसं थांबवतो. आत्ताच्या घडीची एक मोठी बातमी आहे. सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा असं नरहरी झिरवाळ म्हणालेले आहेत. त्यांनी मागणी केलेली आहे. एका वेगळ्या मुद्द्याला नरहरी झिरवाळांनी तोंड फोडलेलं आहे. सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा अशा स्वरूपाची मागणी त्यांनी केलेली आहे. चर्चेमध्ये या संदर्भात आपण चर्चा करणारच आहोत. पण आत्ताच्या घडीची मोठी बातमी, सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा असं नरहरी झिरवाळ यांनी मागणी केलेली आहे. नरहरी झिरवाळ यांनी पुढचा नेता कोण असावा या संदर्भातले संकेत दिलेले आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनाच करा असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि या संदर्भात आपण चर्चेत मुद्दे जाणून घेणार आहोत. मात्र संजय सर, तुमचा मुद्दा होता तो आधी ओबीसी संदर्भातला, तो आधी अर्धवट मुद्दा आपण पूर्ण करूया. या मुद्द्याकडे परत येऊया. तुम्ही काहीतरी म्हणत होतात. येस, तर मी असं म्हटलं की आता ओबीसी वोट बँक एक लक्षात घ्या. कारण काय झालंय, म्हणजे आता अलीकडच्या काळात आम्ही हा मुद्दा मांडत होतो की बेसिकली तुम्ही गंमत बघा, अमित शहानी केंद्रामध्ये सहकार मंत्री पण स्वीकारलं आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा. याचं कारण काय? याचं कारणच आहे की मुळामध्ये केंद्रामध्ये देशामध्ये सहकार आहे कुठे फारसा, तर तो महाराष्ट्रामध्ये आहे. तर त्यांनी ज्या प्रकारे सुरू केलेला आहे की मुळात जर महाराष्ट्राचा सहकार आपल्या ताब्यात घ्यायचा असेल तर हळूहळू ही व्यूहरचना भाजपची सुरू आहेच. त्याला आव्हान देणं, तोंड देणं, अशा अनेक गोष्टी आहेत. आणि मला असं वाटतं की या सगळ्याचा खूप नीटपणे विचार करावा लागेल. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प का झाले, तर डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर असं म्हटलं गेलं की तिथली जी बिझनेस लॉबी आहे त्याने ट्रम्प यांना अमेरिकेचा अध्यक्ष केलं. आपल्याकडे सुद्धा गौतम अदानी तेवढेच महत्वाचे आहेत, बाकी घटक तेवढेच महत्वाचे आहेत. या सगळ्यांचं भान असणारं, आकलन असणारं असं नेतृत्व आता हवंय. त्यामुळे दोन पर्याय आहेत. पहिला पर्याय जो आहे तो म्हणजे या प्रकारचा चेहरा किंवा सुनेत्रा पवारांसारखा चेहरा की जो सहानुभूतीमुळे कोणालाच नको असणार नाही. सुनेत्रा पवारांना विरोध कसं काय करणार? बरोबर आहे. सुनेत्रा पवारांना यापैकी कोणी विरोध करू शकत नाही. आणि या क्षणी तरी करणं अशक्य आहे. चेहरा सुद्धा आला तरी आश्चर्य वाटणार नाही, कारण त्याला विरोध कोणीच करू शकणार नाही. आणि मग त्या आडून आपण जे काही करायचं ते राजकारण करता येईल, पण या चेहऱ्याला विरोध होणार नाही ही पण शक्यता नाकारता येत.